एकीकडे कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत असताना 2 जिल्ह्यांमध्ये 10वी परीक्षेचा बोर्डाचा पहिलाच पेपर फुटल्याचं समोर येत आहे। आज राज्यातल्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा मराठी विषयाचा पेपर होता, मात्र यवतमाळ आणि जालना इथल्या परीक्षा केंद्रांवर हा पेपर फुटल्याचं समोर येत आहे। त्यामुळे या परीक्षा ज्या आहेत त्या कॉपीमुक्त खरंच होत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय। नागपूर विभागाचा जर विचार केला तर नागपूर विभागात यावर्षी एकूण 1,51,379 विद्यार्थी परीक्षेला बसलेत। मात्र नागपूर विभागात कुठेही असे प्रकार जर घडले तर तत्काळ कारवाई केली जाणार आहे। पेपर फुटल्यावर शासनाची नेमकी काय नियमावली आहे याबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागाचे मंडळ अध्यक्ष चिंतामण वंजारी यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी संवाद साधलाय, पाहूया। एकीकडे राज्य शासनाकडून 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त अभियान अंतर्गत जे आहे ते राबविले जात असतानाच आज जालना आणि यवतमाळ या दोन ठिकाणी 10वीच्या पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रावरती पेपर फुटला गेलेला आहे। मराठीचा पहिलाच पेपर आज 10वीचा फुटला गेलेला आहे। याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण नागपूर मंडळाचे अध्यक्ष जे आहेत ते चिंतामण वंजारी सर आहेत। सर, काय सांगाल? पहिला मराठीचा पेपर आहे, मायबोली भाषा आपली मराठी आहे आणि तो पेपरच आज पहिल्या दिवशी फुटला गेलेला आहे, काय सांगाल? अतिशय दुर्दैवी घटना आहे। खरं तर आपण मायबोली भाषा म्हणतो आणि मराठी सारखा विषय जर फुटत असेल तर याच्यावर संशोधन करण्यासारखं आहे। खरं म्हणजे त्या ठिकाणी राज्य स्तरावरून आमच्या विभाग स्तरापर्यंत अतिशय कडक यंत्रणा यावेळेस राबवण्यात येत आहे, कडकपणे राबवण्यात येत आहे। यामध्ये जर मराठीसारखा विषय एखादी विकृत बुद्धीचा माणूसच असं करू शकतं आणि त्यामुळे संपूर्ण प्रशासनाला वेठीत धरण्याचं काम यातून दिसून येतं। काही विद्यार्थ्यांमुळे जे आहे ते असा प्रकार घडून आले, मात्र यामुळे कुठेतरी सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान देखील होऊ शकतं। काय नेमकी नियमावली पेपर फुटला? निश्चितच ज्या होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना मानसिक ताप होण्याची शक्यता आहे। जर अर्ध्या तासाच्या पूर्वी जर तो अर्धा तासाच्या आतच जर पेपर फुटला असेल, प्रसार माध्यमांवर जर प्रकाशित झालेला असेल तर राज्य मंडळ त्याच्यावर शहानिशा करून संबंधित दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करून पुढे काय करायचं ते करतील। परंतु त्यासोबतच परीक्षा सुद्धा संपूर्ण मराठी विषयाची रद्द होऊ शकते आणि पुढे निर्णय होऊ शकते। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।